आपण माढा लोकसभा विजय निर्धार मेळावा या फलटण शहरामध्ये संपन्न झालेला आहे। आदरणीय महादेवराव जानकर साहेब यांचा विजय निश्चित आहे। त्याचं कारण असं आहे की पाठीमागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षानं महायुतीचा धर्म पाळला होता आणि इथले तत्कालीन जे नेते आहेत, मार्केट कमिटीचे सभापती असतील किंवा इतर नेत्यांनी सुद्धा ह्या खासदारांना ज्यावेळेस सुनावताना सांगितलं होतं की महादेव जानकर यांच्या जीवावरती खासदार झालेल्यांनी आम्हाला राजकारणाचा धंदा शिकवू नये, याचा अर्थ विरोधकसुद्धा मान्य करतात की हे खासदार राष्ट्रीय समाज पक्षाच्या मतांच्या जोरावरती पुण्यापुऱ्या 1 लाख मताच्या लीडनं खासदार झालेले आहेत। प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचं जे पॉकेट वोटिंग आहे ते 50,000 मतांचं पॉकेट वोटिंग आहे। आणि निश्चितपणे आज या महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती जर बघता की सगळे जे नेते मंडळी आहेत ते जानकर साहेबांच्याबद्दल सहानुभूती ठेवून आहेत। बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये ज्यावेळेस जानकर साहेबांनी 5,56,000 मतदान घेतलं त्यावेळेस तिथल्या जो मतदार होता त्या मतदारांनी आम्हाला सांगितलं की आमचा आत्मविश्वास कमी पडला, आम्हाला वाटत नव्हतं की जानकर साहेब इतक्या मतापर्यंत जातील। निश्चितपणे त्यांना जर माहीत असतं जानकर साहेब 5,56,000 मतदान घेणार आहेत तर त्या मतदारांनी जानकर साहेबांनाच मतदान दिलं असतं आणि बारामतीतला तत्कालीन रिझल्ट वेगळा दिसला असता। तोच अनुभव इथल्या मतदारांना आहे की इथला मतदार हा त्यांना आत्मविश्वास आलेला आहे की जानकर साहेबांच्या त्या मतदारसंघातल्या लोकांचा आत्मविश्वास कमी पडला म्हणून त्यांचा पराभव झाला, परंतु इथल्या लोकांचा आत्मविश्वास निश्चितपणे वाढलेला आहे। इथली जनता आदरणीय जानकर साहेबांच्या पाठीमाग आहे। इथली जनता या खासदाराला घरी बसवण्याच्या तयारीत आहे। त्याचं कारण असं, काल परवा तुम्ही बघितलं असेल की या खासदाराची 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांनी या ठिकाणी कॅनॉलचं काम सुरुवात केली। म्हणजे जे अगोदरचे राज्य करत होते तेच राज्यकर्ते करत होते तेच हे खासदार करतात की 5 वर्ष तुम्हाला संधी दिली, राज्यात केंद्रात तुमचं सरकार होतं त्यावेळेस तुम्ही विकास कामांना सुरुवात केली नाही, परंतु आता तुम्ही घरी जाण्याचं टायमिंग आल्याच्या नंतर तुम्ही विकास कामांना सुरुवात करता। माढ्यातली जनता या भूलथापांना बळी पडणार नाही, निश्चितपणे तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। आणि या माढा लोकसभा मतदारसंघाचा स्वाभिमान, बहुजनांचा मसीहा, शेतकऱ्यांचा एक दुवा म्हणून आदरणीय जानकर साहेबांना पाठवणार आहेत। कारण काल परवा बघितलं अधिवेशनामध्ये तुम्ही 5 रुपयाचं जे थेट अनुदान आज शेतकऱ्यांना दिलं जातंय त्यासाठी सुद्धा जानकर साहेबांनी सभागृहात आवाज उठवला। आज निष्कलंक नेता म्हणून या महाराष्ट्राला परिचित असणारे नेतृत्व आणि या माढा लोकसभा मतदारसंघाचा स्वाभिमान आहे, राष्ट्रीय नेता आहे, एक राष्ट्र। आज आदरणीय राष्ट्रनायक महादेवरावजी जानकर साहेबांसाठी माढा विजय निर्धार मेळावा हा संपन्न झाला। अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला आज पाहायला मिळाला। मुळामध्ये जर पाठीमागच्या काळात जर पाहिलं 2009ला याच मतदारसंघातून जानकर साहेबांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढली होती। त्यावेळचा काळ वेगळा होता, त्या काळची परिस्थिती वेगळी होती। त्या काळामध्ये जानकर साहेब म्हणजे एक सर्वसामान्य, त्यावेळेला ते आमदार नव्हते, मंत्री नव्हते, एक सामान्य राष्ट्रीय समाज पक्षाची चळवळ घेऊन जाण्याचं काम करत होते आणि एक फाटका माणूस खऱ्या अर्थानं अपेक्षित ठिकाणी घेऊन जाण्याचं स्वप्न पाहणारा अवलिया। आणि जानकर साहेबांनी या मतदारसंघातून 2009ला जी निवडणूक लढली त्या निवडणुकीमध्ये जानकर साहेबांना 1 लाखाचं मतदान मिळालं। पण त्यानंतर 15 वर्षांना तर आम्ही निवडणूक लढतोय, 2024ची ही माढा लोकसभा निवडणूक लढतोय, ती विजयाच्या निर्धार करण्यासाठी आज आम्ही एकत्र आलो होतो। कारण या 15 वर्षामध्ये जानकर साहेब राज्याचे कॅबिनेट मिनिस्टर बनले, 9 वर्ष ते आमदार आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आज लोकांमधला आत्मविश्वास वाढला आहे, समाजामधला आत्मविश्वास वाढला आहे। लोक म्हणायची महादेव जानकर काय होणार आहेत, पारेने हिमालय खोदायला चाललेत, प्रधानमंत्री होणार आहे, हे सगळं शक्य नाही, अशक्य लोकांना वाटायचं, पण महादेव जानकरांनी अशक्य ते शक्य करून दाखवलं। कारण एक सामान्य कुटुंबातला माणूस राज्याचा मंत्री बनणं सोपं नाही, आमदाराचं पोरगं आमदार बनणं सोपं आहे, खासदाराचं पोरगं खासदार बनणं सोपं आहे, पण सामान्य शेतकऱ्याचं पोरगं राज्याचा मंत्री बनणं हे सोपं नव्हतं। ते महादेवरावजी जानकर साहेबांनी बनवून दाखवलं। आज बारामतीसुद्धा मध्ये पराभव झाला 69,000ने, पण तो पराभव 69ने होईल असं कधी कोणाला वाटत नव्हतं। इतकी चुरस लढत होईल असं मुंडे साहेबांना देखील वाटलं नव्हतं, पण जानकर साहेबांची पराभव अवघ्या 69,000ने +-34,000मध्ये झाला। लोकांमध्ये आत्मविश्वास वाढला, लोक म्हणू लागले अरे आम्हाला जर माहीत असतं एवढी टप लढत होणार आहे तर आम्ही जानकर साहेबांना मतदान केलं असतं। तर बांधवांना मी सांगायचं आहे आपल्या माध्यमातून, तर भविष्यामध्ये 2024ला लोकांच्यातला आत्मविश्वास आणि लोकांना ही महागाई, भ्रष्टाचार, भाजप नको आहे आता, आणि या भाजपला सक्षम पर्याय एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस म्हणून महादेव जानकर साहेबांना आपण खासदार करायचा हा निर्धार आज लोकांनी केला आहे आणि तो विजयाचा निर्धार आहे। नक्कीच आत्मविश्वासाने सांगतो या सभागृहामध्ये फलटणमध्ये विजयानंतरची सभा इथेच होईल एवढा आत्मविश्वास तुमच्या माध्यमातून व्यक्त करतो। धन्यवाद। मी राष्ट्रीय समाज पक्षाचा पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील बंडगर। आज आम्ही माढा लोकसभा निर्धार मेळाव्यासाठी
आज फलटण येथे आलेलं आहे. हे विजयी निर्धार मेळावा हे एवढ्यासाठी ठेवलं आहे. गेल्या 2009ला माननीय महादेवरावजी जानकर साहेब शरद पवारच्या विरोधात इथं आम्ही फाईट केली होती. त्यावेळेला आम्हाला 1 लाखाच्या मताधिक मिळाले होते. त्यामुळं आणि 2014ला असं झालं, या गद्दार BJPने आम्हाला 2009ला माडा न देता बारामती दिली. त्यामुळं ह्या गद्दार BJPला यावेळेला आम्ही त्यांचं जागा यावेळेला दाखवणार आहे. आणि माडा 100% माननीय महादेवरावजी जानकर साहेब कमीत कमी 1.5 लाख मताच्या अधिकाने आम्ही जिंकून दाखवू. एवढं त्याचसाठीच माडा विजयी निर्धार मेळावा घेतलेला आहे. आणि याच्यामध्ये 100% माननीय महादेवरावजी जानकर साहेब ह्या मान फलटण तालुक्याचे रहिवासी आहेत. त्यामुळं आमचं विजय निश्चित आहे. आणि गाव तिथे बूथ तिथे कार्यकर्ता राष्ट्रीय समाज पक्षाचा माडा लोकसभेमध्ये आम्ही उभं केलेलं आहे. आणि आज प्रत्येक गावामध्ये आमची घोंगड्या बैठका चालू आहेत. प्रत्येक लोकांशी संवाद चालू आहे की बाबा ह्या माडा लोकसभेचा खासदार गेल्या 4-4.5 वर्षापासून एकेका गावाला सोडा 100-200 गावाला फिरकला सुद्धा नाही आहे. आणि निंबाळकर कोण म्हटलं तर लोकांना माहितीसुद्धा नाही खासदार कोण आहे. म्हणजे ही असली परिस्थिती आहे. हे BJPवाले मोदी साहेबांच्या नावावरती हे नुसतं हवेत आहेत. त्यामुळं आम्हाला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की बाबा ह्या वेळेला माडा विजय निर्धार मेळावा एवढ्यासाठीच आम्ही घेतलेले 100% माननीय महादेवरावजी जानकर साहेबाचा विजय आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी आणि सर्व पदाधिकारी मिळून खर्चाने आणि स्वतःच्या घरातले पैसे खर्च करून प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक आपापल्या खिशाला चिमटा देऊन साहेबांसाठी निधी उभा करणार आहे. मीच आत्ता सांगितलं माडा लोकसभेला सर्वांनी किती निधी देणार आहे. मी आत्ता जाहीर केलेलं माननीय महादेवरावजी जानकर साहेबांसमोर 11 लाख रुपये मी माझ्याकडनं साहेबांना लढण्यासाठी देणार आहे. त्यामुळं आमचा विजय निश्चित आहे. आणि 100% यावेळेला आम्ही या माडा लोकसभेमध्ये आम्ही इतिहास घडवणारच आहे.